नमस्कार मित्रांनो, तर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सौमित्रा ही परत रणदिवे यांच्या घरी आलेली असते। यावर सारंग म्हणतो, तुझा जीव धोक्यात होता, तू का त्या ओवीला सारखी सारखी भेटायला जाते? त्या ओवीला भेटणं बंद कर। यावर सौमित्रा म्हणते, ओवी माझी नात आहे आणि तुमच्या भांडणामुळे मी माझ्या नातीपासून वेगळे होऊ शकत नाही, मी तिला नक्कीच भेटत राहणार। यावर ऐश्वर्या म्हणते, हे तुम्हाला मान्य आहे, पण ऋषिकेश दादांना हे मान्य आहे का? तेवढ्यात ऋषिकेश दारात येतो आणि म्हणतो, मलाही मान्य आहे, व सोबत ओवीलाही तो घेऊन आलेला असतो। व ऋषिकेश सर्वांना सांगतो, माझं ओवीवर खूप प्रेम आहे, मी तिच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही, त्यामुळे तिला जेव्हा पाहिजे तेव्हा ती तिच्या आजीला भेटू शकते आणि यांना भेटण्यापासून अडवतं कोण हे मी बघतो। व ऋषिकेश ओवीला म्हणतो, जा बाळा, जा तुझ्या आजीला भेट। व ओवी पळत जाऊन सौमित्राच्या मिठीत पडते। हे सर्व दृश्य पाहून ऐश्वर्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते व जानकी तिला येऊन म्हणते, बघितलंस, तुझा हाही पत्ता वाया गेला ग, आणि तुटलेल्या मनांना जोडण्याचे हे पहिले अध्याय असं ऐश्वर्याला सांगते। व यापुढे तू तयार राहा, तुझा प्रत्येक डाव मी फेटाळून लावेल असं सांगते। तर मित्रांनो, यापुढे काय ट्विस्ट येणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर बघत राहा आणि अशाच अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका।